नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 3 जानेवारीच्या चालू घडामोडी पाहणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला प्रश्न आहे, कृष्ण विवराच्या तपासणीसाठी कोणी पहिला एक्स-रे पॉलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रो. इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV C-58 वर एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. पुढचा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील कोणत्या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हट्टी कम्युनिटी. सिरमौर जिल्ह्यातील ट्रांसगिरी येथील हट्टी समुदायाला हिमाचल प्रदेश सरकारने अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे साजरा केला जाईल? या प्रश्नाचं उत्तर आहे 3 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा मेटलर्जिकल कोळसा आयातदार बनणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 2026. पुढचा प्रश्न आहे, इस्रोने कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे एक्सपोसॅट. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या युद्धात गाझामध्ये 21,672 लोक मारले गेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रायल-हमास युद्ध. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यामधून निवृत्ती जाहीर केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डेव्हिड वॉर्नर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ पुरुष स्पर्धेत स्थान मिळवले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे डोमाराजू गुगेश. पुढचा प्रश्न आहे, छत्तीसगड राज्यातील नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी BSFचे किती जवान पाठवले जाणार आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 3000. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने सामूहिक सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, एअर इंडियाची कोणती नवीन एअरबस 22 जानेवारीपासून उड्डाण करेल? या प्रश्नाचं उत्तर आहे A350. पुढचा प्रश्न आहे, जापानमध्ये रिएक्टर स्केलवरील किती तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 7.4 रिएक्टर स्केल. पुढचा प्रश्न आहे, किती किलोमीटर लांबीच्या कानपूर रिंग रोड प्रकल्पाची पायाभरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 8 जानेवारी रोजी होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 93.2 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, कोणाची राजस्थानचे 9वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती मनींद्र मोहन श्रीवास्तव. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने टायटन्स ऑफ स्टेट नावाची मोहीम सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संघटनेने दहशतवाद विरोधी आरोपींना 94.70% दराने शिक्षा दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे NIA. पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशादरम्यान औद्योगिक मालमत्ता अधिकार क्षेत्रात सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे इटली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिशन इन्व्हेस्टिगेशन @75 डेज हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे तपासकर्त्यांना FIR दाखल केल्यापासून 75 दिवसाच्या आत प्रकरणाचा तपास पूर्ण करणे बंधनकारक केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न आहे, कोणाला साहित्य आणि कला क्षेत्रात संयुक्त अरब अमिरातीचा ग्रेट अरब माइंड अवॉर्ड मिळाला आहे? ग्रेट अरब माइंड्स अवॉर्डला अरब नोबेल असेही म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक वासिनी लारेडच.
पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर भारतातील पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड इंडसलँड बँक ई-स्वर्ण लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे इंडसलँड बँक. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या महत्त्वाच्या G20 अहवालाचे अनावरण केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट अजेंडा फॉर द ग्लोबल इकॉनॉमी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने अलीकडेच दिल्ली आणि हैदराबादमध्ये 300 इलेक्ट्रिकल 3-व्हीलर तैनात करण्यासाठी ETO मोटर्स 12.45 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सिडबी बँक. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मोस पृष्ठावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची सुसज्ज स्वदेशी बनावटीचे कोणते क्षेपणास्त्र हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या घुसखोरी दरम्यान सागरी क्षमता वाढवण्यासाठी आणि भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र INS इंफाळ. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूला डिफरंटली एबल्ड स्पोर्टच्या उद्घाटन समारंभात प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला पुरस्कार प्राप्त झाला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सुमित अंतिल आणि शीतल देवी. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने. पुढचा प्रश्न आहे, कॉइनस्विचने त्यांच्या वार्षिक गुंतवणूकदार अहवालाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. भारताच्या क्रिप्टो पोर्टफोलिओ 2023 अहवालानुसार रिकामी जागा भारतात क्रिप्टो अवलंबन मध्ये आघाडी कायम ठेवली, त्यानंतर बँगलोर आणि मुंबईचा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा बँकने आंध्र प्रदेशचे माजी वरिष्ठ कार्यकारी सतीश कुमार कालरा यांची अंतरिम MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट स्मॉल बँक. पुढचा प्रश्न आहे, HDFC लाईफ भारतातील अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक आणि रिकामी जागा यांनी कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे, ज्याद्वारे NKGSB कोऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना HDFC लाईफ इन्शुरन्स उत्पादनामध्ये प्रवेश करता येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे NKGSB कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण नवकल्पांचा प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने रिकामी जागा या नावाने अभूतपूर्व व्यासपीठ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अधिकृतपणे लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मेडटेक मित्र. पुढचा प्रश्न आहे, श्रीलंकेतील भारताचे नवीन उच्चायुक्त रिकामी जागा यांनी पदभार स्वीकारला आहे आणि कोलंबोमध्ये राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना त्यांचे ओळखपत्र सादर केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे संतोष झा. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा येथे झालेल्या 99व्या आंतरराष्ट्रीय तानसेन महोत्सवाने कोणत्याही कार्यक्रमात तबला वादनाचा सर्वात मोठा वादन रेकॉर्ड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला? कार्यक्रमात 1300हून अधिक तबलावादकांनी एकत्र सादरीकरण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी सुरू केलेल्या NTPSचे पूर्ण रूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, पोलाद उत्पादनात भारताचा सध्याचा जागतिक क्रम किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न आहे, महागाईचा सामना करण्यासाठी FCI तांदूळ विकण्याची सरकारची योजना आहे, त्या प्रस्तावित ब्रँडचे नाव काय आहे?
या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, कोहिनूर ग्रुपला 2023चा सर्वोत्कृष्ट ब्रँड पुरस्कार कोणी प्रदान केला? या प्रश्नाचं उत्तर आहे श्री आर. गोपालकृष्णन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाने कोणत्या महापुरुषाच्या कोट ऑफ आर्म्सपासून प्रेरित नवीन ॲडमिरल इफॉर्टलेटचे अनावरण केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न आहे, गॉड ऑफ कॅओस लघुग्रहाला थांबवण्यासाठी नासाच्या मिशनचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ओसिरिस एपेक्स. पुढचा प्रश्न आहे, अपंगतावरील 6व्या केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीचे नेतृत्व कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर वीरेंद्र कुमार. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सबमरीन टुरिझम कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, इंडियन ऑइलचे पुढील संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रश्मी गोविल. पुढचा प्रश्न आहे, मिसेस अँड मिसेस महाराष्ट्र 2023 या सौंदर्य स्पर्धेत मिसेस महाराष्ट्र 2023 श्रेणीमध्ये ब्युटी विथ पर्पज पुरस्कार कोणी जिंकला? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर शालिका भटनागर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या क्षकिरण पोलारिमीटर सॅटेलाईटचे नाव सांगा जो ब्लॅक होल न्यूट्रॉन ताऱ्याबद्दल माहिती देईल? या प्रश्नाचं उत्तर आहे एक्सपोसॅट. पुढचा प्रश्न आहे, मॅक 24 FPS इंटरनॅशनल ॲनिमेशन अवॉर्डच्या 20व्या आवृत्तीत किती विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 283. पुढचा प्रश्न आहे, भूगुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी भारत 5 वर्षात किती उपग्रह सोडण्याची योजना आखत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 50. पुढचा प्रश्न आहे, ॲडमिरलच्या इफॉर्टलेटच्या नवीन डिझाईनमधील अष्टकोन कशाचे प्रतिनिधित्व करते? या प्रश्नाचं उत्तर आहे दृष्टी. पुढचा प्रश्न आहे, UPच्या कोणत्या शहरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मथुरा. पुढचा प्रश्न आहे, CISFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नीना सिंग. पुढचा प्रश्न आहे, स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश अंडर-19चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? या प्रश्नाचं उत्तर आहे अनाहत सिंग. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट